नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, एक स्माइल माझ्यासाठी, एक बाबांसाठी, एक युनिवर्ससाठी, एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। दिवसभर तुमच्या चेहऱ्यावर स्माइल राहण्यासाठी मी दिवस आणि रात्र झटत असते, कारण प्रत्येकाच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून। युनिवर्सला मी रोज हे सांगत असते की ज्या वस्तू माझ्याकडून घेत आहेत लोक, जे काही एवढी पॉवरफुल रेकी देऊन सुद्धा तुमच्यासाठी रोज युनिवर्सला प्रार्थना करत असते की त्या सगळ्या वस्तू तुम्हाला लाभाव्यात आणि लवकरात लवकर तुमची वाईट दिवसातनं तुमची सुटका व्हावी आणि चांगल्या दिवसाकडे तुम्ही निघाव्यात। तर यासाठी आपण तयार केला कुंचम सेट, यासाठी आपण तयार केली स्वामी मूर्ती। तर यावेळची जी बॅच आहे 100 कुंचमची, तर ती याप्रमाणे आलेली आहे। तर ज्यांना अजून मोठा कुंचम हवा असेल तर त्यांनी हा बुक करू शकता। प्लेट छोटी आलेली आहे, पण हे मोठं आलेलं आहे, कुंचम मोठा आलेला आहे, पण ह्याच्यावर फक्त हे आहे शंखचक्र गदा आहे, एवढी 3च चिन्ह आहेत। पण आलेला आहे तो, आता काही आपण करू शकत नाही कंपनीच्या पुढं, तर तो आलेला एवढा मोठा तुम्हाला कुणालाही बुक किंमत तीच राहणार आहे। बुक करायचा आहे तर जरूर बुक करू शकता। चला, त्याचप्रमाणे व्हिडिओ आज करायचा आहे मला, तो म्हणजे स्वामी मूर्ती किंवा कुंचम तुमच्या घरी आल्यावर तुम्ही काय करायचं, कुठं ठेवायचं, कसं वापरायचं, या सगळ्या तुमच्या खूप सारे प्रश्न आहेत। त्या सगळ्या प्रश्नाची रीतसर उत्तर देण्यासाठी मी आली आहे। तर प्रेम जरा तुमचं पहिलं दाखवावं लागतं। तर हे सुंदर असं मंगळसूत्र, हे बघा, याचे हे सुद्धा मणी किती सुंदर आहेत आणि पेंडल किती सुंदर आहेत, वाट्या किती सुंदर आहेत। तर हे आपल्याच परिवारातल्या एका मैत्रिणीनं पाठवलेलं आहे, पण तिला नाव सांगायचं नाहीये, त्याच्यामुळे मी नाव सांगत नाही। दुसरी ही साडी, पण मला नाव आठवत नाहीये ताई, खूप खूप सॉरी, की ज्यांची ही साडी आहे त्यांची मी जरूर ब्लाऊज शिवेन आणि जरूर नेसेल। काय झालंय माहितीये, रोजचे एवढे गिफ्ट आहेत ना की मी आता दाजींना सांगून ठेवले की मोठा एक पुठ्ठा काढत जा आणि त्याला त्या नावाचं स्टिकर लावून ठेवत जा, म्हणजे कुणाचं काही विसरणार नाही। चिठ्ठी असली तर विसरत नाही। तर या आहेत आपल्या योगिता जोशी ताईंनी, माझी लाडकी बांधाणी, त्यात रेड कलर। तर जोशी ताई, तुमचा खाऊ, तुमचं सर्व काही मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे मध्ये पण मी सगळं दाखवलं, त्याही ताईंची साडी ब्लाऊज होत आहे। सगळ्यांच्या साड्या मी नेसेल। माझ्या तुम्हाला एवढंही आहे ना, या ह्याच्यावर हे छान छान कानातले आहेत, या मंगळसूत्रावर हे छान छान कानातले आहेत, पण ते तुम्हाला दिसत नाहीये ह्याच्यामध्ये, तर मी दाखवले। चला, व्हिडिओला सुरुवात करूया। तुमचं प्रेम आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। असंच प्रेम माझ्यावर करत जा आणि मी तुमच्यावर करत आहे आणि आपले दिवस नक्कीच पालटतील। आज जो मी व्हिडिओ करत आहे याची कॉपी लगेच सगळीकडे चालू होईल, पण ज्याला ज्ञान आहे त्यानं ज्ञानानं वागावं। ज्याच्यापाशी ज्ञान आहे त्यानं कधी कॉपी करू नये, पण ज्याच्यापाशी अज्ञान आहे ते कॉपी करायलाच बसलेले असतात। तर बसू दे, काही हरकत नाही, त्यांना तरी कुठनं मिळणार ना ज्ञान। आपण पैसे खर्च करायचे, ज्ञान त्यांना देत राहायचं। तर व्हिडिओचा आपला विषय आहे की स्वामी मूर्ती तुमच्या घरी आल्यावर, एकच सेकंद, स्वामी मूर्ती तुमच्या घरी आल्यावर तुम्ही काय करायचं आहे। आता ज्यांना स्वामी मूर्तींबरोबर हे आसन हवं आहे, आधी 1-2 गोष्टी लक्षात घ्या, मग सगळं सांगते तुम्हाला। हे आसन हवं आहे तर तुम्हाला या आसनाचे वेगळे पैसे पे करावे लागतील। तुम्हाला त्याचा ड्रेस हवा आहे तर ड्रेस आणि जी माझी पगडी आहे ती हवी आहे तर त्याचे पण पैसे वेगळे पे करावे लागतील। बाकी स्वामी मूर्ती तुमच्या घरी येताना ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळ आहे, याची किंमतच आहे 150 रुपये, पण मी सगळ्या स्वामींना घातली आहे आणि ती मी काढणार नाहीये। तर त्या रुद्राक्षाच्या माळेसकटच तुम्हाला स्वामी तुमच्या घरी येणार आहेत। व्यवस्थित पॅकिंग मध्ये तुमच्या ह्याच्या खाली येणारा तुमचा पाट, फ्री मधला पाट, हे बघा, ह्याच्या येणारा खाली हा पाट तुम्हाला बिलकुल फ्री आहे। त्याच्याबरोबर मूर्ती बरोबर सिंहासन हवं असेल तर त्याचे वेगळे फक्त पैसे तुम्हाला पे करावे लागतील, ड्रेसचे आणि त्याचे। मग तुम्ही एक ड्रेस घेतलात तरी तुम्हाला परत हे करता येतो, किंवा कमीत कमी किमतीमध्ये 7 वाराचे ड्रेस तयार करायचे हा माझा प्रयत्न चालू आहे। तर तो सक्सेस झाला तर तो पण स्वामी मूर्ती या प्रकारे तुमच्या घरी येईल पॅकिंग मध्ये। तर तुम्ही काय करायचं आहे, जर आता सुरुवातीपासून व्यवस्थित ऐका, परत त्याच गोष्टीवर प्रश्न विचारू नका। कुरिअर स्वामी मूर्ती आत आहे, प्राण स्थापन त्याचे झालेले आहेत, रेकी त्याला मिळालेली आहे।
तरी सुद्धा आता इथून ते तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत कुरिअर बॉय कुरिअरवाले या सगळ्यांचे त्याला हात लागणार आहेत. तुम्हाला जर शक्य असेल तर 2 जण जर तुम्ही घरामध्ये असाल, ज्यावेळी तुम्हाला कुरिअर पोहोचेल तर त्यावेळी त्या बॉक्सवरनं छोटासा भाकरीचा तुकडा म्हणा किंवा तेही शक्य नसेल ह्याच्यामध्ये तर एखादी धूपबत्ती पूर्ण बॉक्सला ओवाळा. बॉक्सला सांगत आहे मी संपूर्ण. एक जर तुमच्याकडे तुकडा टाकायची पद्धत असेल जसं गणपती बाप्पाला आपण करतो तर त्याप्रमाणे त्या बॉक्सला एखादा तुकडा टाकून द्या. म्हणजे कोणाचीही नजर आपल्या स्वामींना लागली असेल तरी ते निघून जाईल. कोणती निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यापाशी येऊ शकत नाही. पण तरी सुद्धा आपण हे करू शकतो. नाही तर बॉक्स घरात घ्या आणि अख्ख्या धूपबत्तीनं, जो आपला धूप असतो त्या धूपबत्तीनं त्या बॉक्सला ओवाळा आणि नंतर त्याला हात लावा. म्हणजे तो क्लीन होऊन जाईल. त्याच्या आतमध्ये असेल फक्त सिद्धी आणि रेकी एवढंच तुम्हाला मिळेल. व्यवस्थित बॉक्स फोडा. बॉक्स फोडताना जर तुम्ही काही केलं तर त्याला मी जबाबदार नाही. तुम्हाला आसन हवं असेल तर आसन, नाही तर पाट आणि मूर्ती तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. आता प्रत्येकाला हे आहे की त्यानंतर काय करायचं, स्थापना कधी करायची. आता तुमची स्थापना प्राणप्रतिष्ठा करून झालेली आहे, तुम्हाला फक्त स्थापना करायची आहे. तर स्थापना करताना तुम्ही देवघरात करू शकता का? देवघरात करू शकता. पण काय सांगितलं आहे शास्त्रानं, धर्मशास्त्र हे सांगतं की एका जर पूर्व परंपरागत तुमच्याकडे मोठ्याच मूर्ती असतील पितळेच्या, आता माझ्या घरात बघितलं तुम्ही की मोठ्या पंचधातूच्या मूर्ती आहेत, तर ते पूर्व परंपरागत चालत आलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा काहीच दोष लागू होत नाही. पण आता जर आपण नवीन संसारात आहोत, ह्याच्यात आहोत आणि जर आपण नवीन बनवलं तर ते एवढ्या मूर्तीच्या वरती ती मूर्ती नसावी. तर तिला आपण रोज आंघोळ घालू शकतो. तांब, पितळ, टाक आपले, चांदी, सोनं या सगळ्याचे जे तुमचे असतात किंवा श्रीयंत्र या सगळ्याला तुम्ही रोज आंघोळ घालू शकता. स्फटिक श्रीयंत्र रोज आंघोळ घालू शकता. पण जी मूर्ती असते, जी या प्रकारच्या मूर्ती असतात याला अभिषेक हे मान्य नसतो आपल्या हातनं किंवा रोजची आंघोळ ही मान्य नसते. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये योग्य ती जागा त्यांना आधी ठरवा, सुचिरभूत करा. गोमूत्र, गंगाजल तुम्ही काही घरात पाळत असाल, नसाल पाळत, त्यामुळे ती जागा सुचिरभूत करा. गोमूत्र शिंपडा, गंगाजल शिंपडा, पुसून घ्या स्वच्छ. एक छोटीशी रांगोळी काढा. त्याच्यावर तुम्हाला काही टिपॉयवर ठेवायची, देव्हाऱ्यात ठेवायची, कुठली जी तुमची जागा असेल ती व्यवस्थित करून घ्या. आणि त्यानंतर स्वामींना घ्या तुमच्या आणि तुम्ही ओल्या फडक्यानं, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ओल्या फडक्यानं त्यांना पुसू शकता. वाटत नसेल तर फुलानं, जसं मी सगळ्या मूर्तींना स्नान घातलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही स्नान घालू शकता. त्यानंतर पुसून घेऊन त्यांना तुम्ही गंध, हार, फुलं तुम्हाला ज्या प्रकारे त्यांना बसवायचं आहे त्या प्रकारे तुम्ही बसवू शकता. आता हे स्वामी हॉलमध्ये ठेवले तर चालतील का? तर जरूर चालतील. मी तर हेच सांगते तुम्हाला की देवघरापेक्षा तुम्ही हे स्वामी हॉलमध्येच ठेवा. का तर येणाऱ्या जाणाऱ्यांची जी काही आपली नजर, बाधा, दोष सगळं जे काही आहे ते आपल्याला निघून जाईल तिथूनच. आणि स्वामी भक्त वाढण्यामध्ये सुद्धा मदत होईल. कुणी आलं तरी एवढं तरी त्यांना करून जातील, त्यामुळे ते पुण्य तुम्हाला मिळेल सगळं. तर कुठेही ठेवू शकता तुम्ही, हॉलमध्ये ठेवू शकता. शक्यतो बेडरूम टाळा. पण आजकाल काय झालेलं आहे की सगळीकडं खूप कमी छोटी छोटी घरं आहेत. तर मागं पण मी एक व्हिडिओ केलेला की तुम्ही देवघराला पडदा जरूर एक शिवा आणि तो पडदा देवघर बंद करून टाकत जा किंवा दाराचंच देवघर घेत जा. म्हणजे रात्री झोपताना त्यांची दारं बंद करत जा, म्हणजे कोणतेही दोष आपल्याला लागत नाहीत. हे नवीन शास्त्रामध्ये आपण ठरवलं आहे. का तर घरात आपल्या कमी जागा आहे म्हणून. तर मग तुम्ही जे ठेवून झालं, तुमची स्थापना झाली की तुम्ही त्यांची आरती करा, सारामृताला सुरुवात करा. जे काही तुम्हाला त्यांची सेवा असेल ती तुमच्या ह्याच्यानं करा. आता खूप जणांचं आहे की ताई आम्ही पहिल्यांदाच स्वामी मूर्ती घेत आहोत, मग स्वामी घरी आल्यावर आम्ही उपास करायचे का? तर इथं माझा संपूर्णपणे तुम्हाला सांगण्याचा उद्देश बघा, तुम्हाला उपवास झेपतात का? कोणत्याही देवाची कधीही चेष्टा होऊ नये, कोणत्याही व्रताची कधी चेष्टा होऊ नये किंवा आपल्या हातून काही चुका होऊ नयेत याचा पूर्ण विचार करा. की बाबा आपण जर स्वामी घरी आली आहेत म्हणून जर गुरुवार धरला, तर जर आपली तब्येत बिघडली,
आपल्याला अजून काही झालं तर ते आपल्याला आहे का? देव पहिल्यांदा सगळ्यात सांगत असतात, किंवा स्वामी असो बाबा असो सगळे सांगत असतात. जर उपास तपास करून देव पावत असता तर सगळ्यात पहिले जे रोज उपाशी राहतात ते मोठे झाले असते. त्यामुळं उपास हा फक्त तुमच्या शरीराला चांगला आहे, तुमचं मन स्थिर ठेवण्यासाठी चांगला आहे. पण दुनिया आणि आपण असे राहिलेलो नाहीये की आपल्या पोटात अन्न नाहीये आणि तरी आपण हरिनाम करू. कारण पोटाची भूक ही आपल्याला वर काढतेच आणि दिवसभरात 10 वेळा डोक्यात हा विचार येतो, मला भूक लागली आहे, मी काही खाल्लं नाहीये, माझा उपास आहे. का आपण न काही खाता दिवसभर समर्थांचा जप करू शकतो? नाही, आपण त्या दुनियेत नाही, आपण कलियुगामध्ये आहोत. तर शास्त्र हे सांगतं की वयाच्या 7व्या वर्षीपासून ते वयाच्या 55 वर्षापर्यंत तुम्ही उपास करू शकता. त्यापुढं तुम्ही वार्धक्यात जाता आणि त्याच्या आधीचं वय हे तुमचं लहान असतं. त्यावेळी गोळ्या औषधं जे काही चालू झालं असतं त्याला कोणत्याही प्रकारचे उपास मान्य नसतात. म्हणून ह्याच्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे याच्यात दोन्ही घ्या, वैद्यकीय शास्त्र पण घ्या आणि अध्यात्म पण घ्या. या दोन्ही नंतर 40 नंतरच प्रत्येकाची पचन क्षमता ही कमी झालेली असते. त्यामुळं उपासाला आपल्या शरीराला त्रास होतो आणि तो त्रास स्वामींना किंवा कोणत्याही गुरूंना, कोणत्याही देवतेला, अगदी ते कुलदेवत असो, त्यांना तो मान्य नसतो. त्यामुळं आपल्याला उपास करायचा असेल तर तो आपल्याच्यानी झेपणार आहे का ते बघा. कधीही उपास करताना मी 5 गुरुवार, 7 गुरुवार, 11 गुरुवार ह्याचा संकल्प सोडा आणि तेवढेच गुरुवार करा, परत सोडून द्या. परत ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळी करा. आता आपण उपास करू शकत नाही, आपल्याला डायबिटीस आहेत, आपल्याला BP आहेत, अजून आजार आहेत, अजून गोळ्या चालू आहेत. या सगळ्या परिस्थितीत उपासासारखी कोणती सेवा करता येते हे आता मी तुम्हाला सांगते. स्वामी तुमच्या घरी आले, तुमची खूप इच्छा आहे की गुरुवारचा तुम्ही उपास धरावा, तर तुम्ही काय करू शकता? सगळ्यात पहिल्यांदा स्वामींना त्यांची सेवा करणं मान्य आहे, त्यांचं सारामृत वाचणं, त्यांचा जप करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी स्वामी भक्त आहे, मी स्वामी भक्त आहे, स्वामी बघून घेतील, स्वामी हे करून घेतील. हे सगळ्यात चुकीचं आहे. स्वामींचे सारामृत माझ्या इतके तर पाठ कोणी केले नसतील. मी डोळे झाकून अख्खं पुस्तक वाचू शकते, एवढे सारामृताचे पाठ मी केलेत. मी तुम्हाला सांगितले की मी ह्यांना आजोबा आणि ह्यांना बाबा का म्हणते ह्याची स्टोरी मी तुम्हाला सारिका लाईफस्टाईलला जरूर सांगेल. तर तुम्ही उपास करायचे असतील तर तसे करा, नाही तर उपास नाही आपल्याला झेपत कोणत्याही कारणानं. आपल्याला आत्ता खूप आनंद आहे, खूप छान आपली तब्येत आहे, म्हणून आपण बोलून जातो की माझं हे काम होऊ दे, मी तुमचे एवढे उपास करते, माझं ते काम होऊ दे, मी तुमचे एवढे उपास करते. पण ज्यावेळी उपास करायला सुरुवात करतो आपण त्यावेळी त्यानं शरीराला काय त्रास होतो, जे पित्त होतं आपल्याला किंवा चक्कर येते किंवा त्या गोळ्या एवढ्या स्ट्रॉंग असतात, त्याच्यावरती उपासाची खिचडी हे खाणं हे आपल्याला मान्य, म्हणजे शरीरालाच मान्य नसतं. त्यामुळे आजार पण येतं. मग ते स्वामींना चालणार नाही. स्वामी म्हणत नाहीत माझ्या भक्तांनो माझ्यासाठी तुम्ही दवाखान्याच्या फेऱ्या मारा किंवा काय मारा. स्वामी हे करायला आपल्या घरी येत नाहीये. तर स्वामी आपल्याला आनंद द्यायला, आरोग्य द्यायला आपल्या घरी येत आहेत. तर त्यामुळं ज्यांना उपास करायची खूप इच्छा आहे पण त्यांना काहीही होत, म्हणजे अवस्था त्यांची तेवढी नाहीये की बाबा गोळी चालू आहे, विशेषतः शुगर आणि BP ज्या लोकांना आहे, हार्टचा त्रास ज्या लोकांना आहे, पित्ताचा त्रास ज्या लोकांना आहे, त्यांनी ठराविक वर्षाच्या आपल्या 2 एकादशा, श्रावणातले 4 सोमवार, गोकुळ अष्टमी, नवरात्रातले 2 उपास एवढंच करत जा. हे सोडून देव तुमच्या मागं नाही लागलेला की तुम्ही काही पण करा माझ्यासाठी उपाशी राहा, आणि तर ते करायचं नाही. तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठा. ज्यांना उपास नाही करायचा आणि पुण्य कमवायचं आहे त्यांच्यासाठी सांगते, गुरुवारचं सकाळी तुम्ही लवकर उठा, लवकर पाण्याचा घोट सुद्धा घेऊ नका, आंघोळ करा, शुचिर्भूत व्हा व्यवस्थित, स्वामींना स्वच्छ त्यांची पूजा करा, त्यांचे वस्त्र, त्यांचे अध्याय, त्यांना जे काही तुम्हाला करायचं आहे ते करा. त्यांची पूजा संपूर्णपणे होस्तोर, वाटल्यास 3 अध्याय वाचोस्तोर उपास धरा आणि त्याच्यानंतर तो उपास तुम्ही जे काही खात असाल, म्हणजे जेवण करत असाल, नाश्ता करत असाल, तो करून टाका. म्हणजे तो सुद्धा एक प्रकारचा उपासच होतो जो शास्त्र सांगतं.
तो उपास होतो। आता दुसरं आहे की स्वामी घरात आल्यावर आम्ही मांसाहार करायचा का नाही करायचा, तर मांसाहार या विषयावरच मी कधी बोलत नाही, का तर मांसाहार हा जिभेचे चोचले आहेत, मांसाहार हा जिभेचे चोचले आहेत आणि कलियुगामध्ये आपण कोणाच्याही जिभेला बंधन घालू शकत नाही। आता जर मला पाणीपुरी आवडते किंवा गुलाबजाम आवडतात तर ते पुढे दिसल्यावर मी थांबू शकत नाही, किंवा थांबायचं असलं तरी मी त्यावेळी काय मनात विचार करणार, मी स्वामींचे उपास धरलेत म्हणून मला बाहेरचं काही खायचं नाहीये, मग ती मी पाणीपुरी कशी खाणार, यात काय माझी भक्ती झाली, शून्य भक्ती झाली, जमेची बाजू शून्य झाली आणि काहीच नाही, निर्माणच त्यातनं काही झालं नाही, का तर माझी वासना आहे तिथं खाण्याची, पण मी फक्त स्वामींमुळे खाऊ शकत नाही। तर मग स्वामी असे म्हणतात का की तुम्ही काही खाऊ नका किंवा तुम्ही काही करू नका, असं नाही। हा कलियुग आहे, तुमच्या जिभेचे चोचले आहेत, त्याचं पाप पुण्य, मांसाहाराचं पाप पुण्य हे तुमच्या पदराला राहणार आहे, ते ना स्वामी स्वतःवर घेणार आहेत, ना ते माझ्यावर येणार आहे, ना कुणावर येणार। जे खातं ते पापाचाच धणी आहे। ज्यावेळी आपण इथनं जातो, जो 1 वर्षाचा आपला प्रवास असतो ना, त्यावेळी तुम्ही जेवढे कोंबडे खाल्ले, तुम्ही जेवढं काही अजून नॉनव्हेजचे प्रकार असतात ते खाल्ले ना, तर ते प्राणी सगळे मारतात तुम्हाला, म्हणजे 100 कोंबड्या येऊन तुम्हाला टोचा देतात, जेवढ्या तुम्ही खाल्ल्या असतात तेवढ्या 100 ते येऊन तुम्हाला धक्के मारतात, हे गरुड पुराण सांगतं। त्याच्यामुळे हे जिभेचे चोचले आहेत, या विषयावर मी काही बोलणार नाहीये, हे आपलं आहे। बरं, आता दुसरा विषय, तुमचा धर्म क्षत्रिय आहे, मराठा माणूस आहात किंवा अजून ब्राह्मण नाहीये पण मराठा आहात किंवा अजून कुठल्याही याच्या आहात, माळकरी आहात, तर त्यावेळी तुम्ही खातच नाही। मग काय, फोन करणार म्हणजे करणार। तर मी एक सांगते की याच वेळी देवाला मान्य आहे तुम्ही नॉनव्हेज खात नाही, हे देवाला कधी मान्य आहे, जेव्हा तुमचं दूध बाटलेलं नाही, म्हणजे तुमच्या आईनं सुद्धा किंवा तिच्या आईनं सुद्धा नॉनव्हेज कधी खाल्लं नाही, त्यांनाच फक्त हे आहे की कधीच त्यांच्या पगड्यामध्ये तो पडत नाही, पापाचा तो दगड पडत नाही की ज्यांच्या दूध सुद्धा बाटलेलं नाही। गेल्या 7 पिढ्या जर तुमचं दूध बाटलेलं नसेल तरच तुम्ही या ह्याच्यामध्ये मोडता, नाही तर मोडत नाही। तुम्हाला हवं ते तुमच्या जिभेचे चोचले पुरवा, तिथं तुम्ही एक खाल्लं की एक दगड पडला जातो आणि पुढच्या प्रवासाला ते होतं, त्यामुळे तो तुमचा। आता शक्यतो सोमवार, गुरुवार, शनिवार हे 3 दिवस तरी घरातल्या प्रत्येकानं नॉनव्हेज खाणं टाळा, जिथं स्वामी मूर्तींची स्थापना झाली आहे, दत्तात्रयाचे अवतार आहेत ते, आणि त्यांना ते बिलकुल पसंत नाही, म्हणून त्यांच्यासाठी तुमची भक्ती आहे, तर तुम्ही ते 3 दिवस घरामध्ये ते शिजवणं पूर्णपणे टाळा। काही महिलांचे हे मेसेज आहे की आमचे पती ऐकत नाहीत, आम्हाला अजिबात खायलाही आवडत नाही, काही नाही, पण गुरुवार आला की पती जोरात भांडतात आणि आत्ताच्या आत्ता नॉनव्हेज करून दे म्हणतात। तुम्ही तिथं शांत राहायचं आणि तुमचं जे काही त्यांचं करून द्यायचं आहे ते करायचं। तिथं धर्म कुठला पाळायचा आहे तुम्हाला, पत्नी धर्म पाळायचा आहे, पती सुद्धा देवच आहे, त्यांना खायचंय ना खाऊ दे, त्यांना द्या ढकलून तिकडं त्यांच्या पापाच्या ह्याच्यात, तो खडा तुम्हाला नाही लागणार आहे, तो जो खातो ना त्याला लागणार आहे। त्यामुळे तिथं मान्य करायचं पत्नी धर्म पाळणं, तिथं पतीशी भांडत बसू नका, नाहीतर तुमच्या ह्याच्यामध्ये एक दगड पडेल, पापाच्या हांड्यामध्ये तुमच्या एक दगड पडेल की तुम्ही पत्नी धर्म पाळला नाही। तुमची सासू म्हणती मला आत्ताच खायचंय, तुमचे सासरे म्हणतात आत्ताच खायचंय, मुलं म्हणतात आत्ताच खायचंय, तिथं सगळीकडे तुमच्या भूमिका काय आहेत, एक आई आहात, एक सून आहात, एक पत्नी आहात, जे काही आहात त्याप्रमाणे तुमचं काम तुम्ही करा, पुढच्याला ज्ञान देत बसू नका, जे त्यांचं म्हणणं आहे ते करा। तुमची भक्ती खरी आहे, तुम्ही खाऊ नका, गुरुवार, शनिवार, एकादशी या दिवशी तरी कमीत कमी सगळ्यांनीच पाळावं असं माझं मत आहे। तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता, जिथं फक्त भक्तीचा भाव भुकेलेला असतो, देव भुकेला भक्तीचा, देव काहीही खात नाही। आता दुसरी गोष्ट अगदी महत्वाची, मला तुम्हाला हा व्हिडिओ मोठा झाला तरी तुम्हाला फार दिवस उपयोगी पडणार आहे, म्हणून मी प्रत्येक गोष्ट सांगते। सकाळी पूजा झाली, जाऊन तुम्ही स्थापन केलं, मग त्यानंतर दिवसभरात तुम्ही स्वामींना किती वेळा हात लावायचा। आता ही स्वामी मूर्ती आहे, तुम्ही व्यवस्थित त्याची स्थापना केलेली आहे, मग तुम्ही थोड्या वेळाने जेवण केलं तर येऊन त्यांच्या तोंडात घालायचं,
की हां स्वामी खावा, जेवण करा, स्वामी चहा प्या, स्वामी हे करा, स्वामी ते करा. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. एकदा देवांची सकाळी पूजा झाल्यावर देवांना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कोणत्याही प्रकारचा हात लावायचा नाही. तुम्हाला जर देवाला नैवेद्यच दाखवायचा आहे तर रोजच्या थाळीपेक्षा वेगळी थाळी किंवा केळीचं पान सगळ्यात सुंदर हे तुम्ही करा. आणि त्याबरोबर खरं तर कोणत्याही देवी देवतांना कांदा आणि लसूण ह्याचा नैवेद्य दाखवला जात नाही, कारण कांदा कोणे आणि लसूण कोणे ह्याची सुद्धा मी कहाणी तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्हाला स्वामींना जीव खाऊच घालायचंय, तुम्ही जे खातात ते स्वामींना तुम्हाला घालायचंय, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कांदा, लसूण आणि वांग हे पूर्णपणे खाणे वर्जित करा आणि त्यातलाच नैवेद्य ह्यांना दाखवा. हे तुम्हाला शक्य नाही, म्हणूनच सांगते की स्वामींना फक्त दूध, साखर, बेसनाचा लाडू जे काही असेल आपल्याकडं गोड पदार्थ त्याचा नैवेद्य दाखवा. नैवेद्य देवाच्या तोंडापर्यंत नेऊ नका. खा स्वामी, खा स्वामी, खा स्वामी करू नका. पूर्णपणे चुकीचं आहे. हे जे जे करतात त्यांना शास्त्रानुसार, धर्मशास्त्रानुसार एक पाप तुमच्या पदरात पडतं. देव हे पवित्र आहेत. आपण दुनियाभरवरनं हिंडून यायचं आणि त्यांना कुठंतरी हात लावत बसायचं हे चुकीचं आहे. देवाची एकदा पूजा झाल्यावर देवाला दिवसभर हात लावायचा नाही. तुम्हाला त्यांना तुमच्या बरोबर जेवायला घालायचं आहे तर त्यांचं नैवेद्याचं ताट वेगळं ठेवा. बिना कांदा लसणाचा स्वयंपाक करा आणि साज शृंगार करून त्यांना व्यवस्थित सगळं लिंबूपासून चटणीपर्यंत, वरण भातापासून सगळा नैवेद्य दाखवा. काहीही हरकत नाही त्याची. पण ते नाही करायचं, आपल्याची कांदा लसूण पाळला जाणार नाही, आपल्याची काही होणार नाही, तर त्यांच्यासाठी रोज खडी साखरेचा, कधी गुळ फुटाण्याचा, कधी लाडूचा कोणताही एक नैवेद्य तुम्ही त्यांना करत जा. आणि नैवेद्य ही दाखवायची पद्धत आहे. खाली स्वस्तिक किंवा गोल काढायचा आहे, त्याच्यावर तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि 3 वेळा पाणी त्याच्यावरनं फिरवायचं आहे. ती बाकीची माहिती कधीतरी दाजींना मी तुम्हाला सांगायला लावेल. तर तो नैवेद्य होतो. 10 मिनिटं नैवेद्य देवाच्या पुढे ठेवायचं आहे. देवाचं जेवण झालं का मनोभावे त्यांना विचारायचं आहे की तुमचं जेवण झालं का, तुम्हाला आवडलं का, आणि सॉरी बोलायचं किंवा माफ करा म्हणायचं आणि मग ते ताट उचलून आपण खायचं किंवा तो नैवेद्य उचलून घरातल्या सगळ्यांना थोडा थोडा द्यायचा. ही पद्धत आहे. सकाळ संध्याकाळ आरती करावी का, तर हो, सकाळ संध्याकाळ आरती घरात जरूर करावी. स्वामींची पण करावी, कुलदेवतेची पण करावी, गणपती बाप्पाची पण करावी. 5 आरत्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ ज्यांना वेळ आहे त्यांनी करावा. आता या आरत्यांमध्ये रोजच केल्या पाहिजेत का असं आहे का, तर अजिबात नाही. तुम्ही तुमच्या सुट्टीनुसार, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये हे करू शकता. कारण कलियुग आहे. इथं जर मी तुम्हाला सांगितलं सकाळी 7ला आणि संध्याकाळी 7ला आरती ही स्वामींची झालीच पाहिजे, हे शक्य आहे का, हे शक्य नाहीये. तर ज्या ज्या वेळी तुम्हाला वेळ होईल त्यावेळी, सकाळ असो संध्याकाळ असो, दिवे लावणीच्या वेळी आणि सकाळी पूजेच्या वेळी आरती ही जरूर करत जा. फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक देव, गणपती बाप्पा असू दे, अन्नपूर्णा माता असू दे, लक्ष्मी माता असू दे, विष्णू असू देत, महादेव असू देत, आपले कुलदेवतांचे टाक असू देत, सगळे जण एकदा आंघोळ केली की ते सोहळ्यात असतात. तुमचा जाती धर्म कोणताही असो, देव एकच आहे. त्यामुळे ते सगळे देव सोहळ्यामध्ये असतात आणि त्यांना परत परत आपण शिवायला जातो. त्यावेळी आपल्या पदरामध्ये पाप पडतं. देवतांना हे आवडत नाही आणि त्याचा तुम्हाला शिक्षा भेटते. 100 वेळा तुम्ही देवाला जर हात लावायला गेलात, फक्त लहान वयामध्ये 3 वर्षापर्यंतच्या मुलांना शास्त्र, धर्मशास्त्र मान्य करतं की त्यांनी हात लावला तर, का तर त्यावेळी ती रांगायला शिकत असतात, चालायला शिकत असतात, बाप्पाबद्दल त्यांना एक थोडंसं हे असतं, तर ते हात लावू शकतात. तिथं त्यांना कोणताही दोष येत नाही. पण तुम्ही जर एवढे सज्ञान असून 100 वेळा त्यांच्या तोंडामध्ये कुठं द्राक्षच खा स्वामी, कुठं हेच खा स्वामी, तेच खा स्वामी करायला लागला तर ते अशक्य आहे. अजून एक प्रश्न आहे, माझ्यावर टीका होईल, माझ्यावर काय होईल मला माहित नाही. जर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे तर स्वामी मूर्ती घेऊन जाऊ का, हा खूप जणींचा प्रश्न आहे. तुम्हाला कुठंही जायचं असू दे, स्वामी मूर्ती असो, अगर घरातला कुठलाही देव असो, हलवायचा नाही. का, तुम्ही स्वामी हे तुमचे गुरु आहेत म्हणून तुम्ही स्वामींना घेऊन फिरणार आणि बाकीच्या देवांनी काय केले,
ती माणसं आहेत सगळी की त्यांना घेऊन फिरायला का ती रडणार आहेत तुमच्या माघारी? तर शास्त्र हे सांगतं तुम्हाला, जर घराला, एकतर धर्मशास्त्र हे सांगतं की कधीच घराला कुलूप नसावं, थोडीशी तरी खिडकी, थोडंसं तरी काहीतरी उघडं ठेवावं, का तर आतमध्ये जिवंत देव आहेत, त्यांना गुदमरू नाही म्हणून. पण आता आपण हे पाळू शकतो का? धर्मशास्त्र 5 नंबर सकट मी तुम्हाला ह्याची माहिती द्यायला तयार आहे. आपण हे करू शकतो का की बाबा थोडीशी खिडकी उघडी ठेवली तर यूज तर आपलं सगळं चोराने लुबाडून नेलेलं असेल, तिथं तुम्ही म्हणाल स्वामी आहेत, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तर आपण ते करू शकत नाही की दार उघडं ठेवू शकत नाही, खिडकी उघडी ठेवू शकत नाही. त्यावेळी आपल्याला 8 दिवस गावाला जायचंय, आपल्याकडनं देवाची आता 8 दिवस सेवा होणार नाहीये. त्यावेळी तुम्ही कोण त्यांना बरोबर घेऊन जाणार आहे? मी स्पष्ट बोलणाऱ्यातली आहे माहितीये की आपण कोण त्यांना बरोबर घेऊन जाणार? एक मूर्ती म्हणजे ती काही आपल्या बरोबर फिरवत बसणं म्हणजे काही भक्ती झाली का? नाही. जाताना देवांची पूजा अर्चा झाल्यावर देवाला नमस्कार करायचा आणि सांगायचं की जे सगळे देव, आपले सगळे देव, घरातले देव, स्वामी सगळ्यांना हात जोडून नमस्कार करून सांगायचं की मी अशा अशा ठिकाणी चालले आणि या दिवशी येणार आहे, तोपर्यंत माझी, माझ्या परिवाराची, माझ्या मुलाबाळांची, माझ्या पतीची, माझ्या वंशाची आणि माझ्या घराची जबाबदारी ही मी तुमच्यावर टाकत आहे आणि मी इथून जात आहे. मला माफ करा, मी आल्यावर तुमची सेवा नक्की करेल, पण मला याची गॅरंटी आहे की तुम्ही माझं घर, माझा पती, माझी मुलं, माझा अख्खा वंश हा तुम्ही व्यवस्थित सांभाळाल, माझं घर तुम्ही व्यवस्थित सांभाळाल. हे सगळं मी तुमच्यावर सोडून 8 दिवस इकडे जात आहे. ही पद्धत शास्त्राला धरून आहे, ना की स्वामी घेऊन निघायचं कुठं पण. नाही, किती टीका करा माझ्यावर, काही करा, पण शास्त्र जे सांगतं तेच मी तुम्हाला सांगते. का तर मी एका ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेली आहे. आम्हाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या सगळ्या संस्कारातनं जावं लागतं. त्यामुळे या सगळ्या शिकवणी आम्हाला लहानपणापासूनच असतात आणि मोठं झाल्यावर जे आपण धर्मशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळी. माझ्या तर गेल्या सासरच्या अनेक पिढ्या, 100 वर्षापूर्वीचे देव आहेत माझ्या घरात. इतक्या अखंड पिढ्या आमच्या याच ह्याच्यात गेल्यात की प्रत्येक जण आमच्याकडचं पूजा अर्चा, लग्न, मुंजी हेच कार्यक्रम करतात. तर हे संपूर्ण ज्ञान मी तुम्हाला दिलेलं आहे. तर 4 दिवस आता राहिले कुठलं सुतक आणि 4 दिवस एवढंच राहिले. अजून काही प्रश्न असले तर तुम्ही विचारा, त्याची उत्तरं मी देईल. माझ्या मतानुसार मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे की नैवेद्य त्याला दाखवावा, जीव घालू नये, स्वामींना कुठेही नेऊ नये. आता राहिले आपले पिरियडचे 4 दिवस. खरं शास्त्र हे आहे, घरात कुणाचाही पिरियड झाला, आजकाल काय होतं, कुणी कुणाचं पाळत नाही. त्यात पाळलं तर काय म्हणतात, तिला झालंय मग मी पूजा केली तर काय होतंय, जे नवरा म्हणतो किंवा सासरा म्हणतो, भाऊ म्हणतो, तिला अडचण आहे मग मी पूजा केली तर काय होते, किंवा बायकोच सांगते ओ मला अडचण आहे तुम्ही पूजा करा. नाही, घरात कोणत्याही स्त्रीला अडचण आली, ती पाळत असो अगर न पाळत असो, 4 दिवस तुम्हाला पूजा मान्य नाही. स्वामींची असो, बाबांची असो, कुलदेवतेची असो, गणपती बाप्पा असो, दुर्गा माता असो, कोणीही असो, तुम्हाला पूजा मान्य नाही. त्या घरात 4 दिवस कुठल्याच प्रकारची पूजा मान्य नाही, दिवा लावणं मान्य नाही, उदबत्ती लावणं मान्य नाही. मानस पूजा, जिला पिरियड आहे ती सोडून कोणीतरी मानस पूजा करत जा, खूप भक्त असाल तर, पण हे चुकीचं आहे. तुम्ही म्हणाल स्वामी म्हणतात मला विटाळ चालतो, स्वामी म्हणतात मला सगळं चालतं. मला माहित नाही स्वामींना विटाळ चालतो का नाही, कारण स्वामी जेव्हा हे शब्द सांगत होते तेव्हा मी नव्हते. ज्यांनी ऐकलं असेल स्वामींच्याच तोंडनं ऐकलं असेल, कारण स्वामी असताना सारामृत लिहिलं गेलेलं नाहीये. सारामृताचे लेखक वेगळे आहेत, सगळं वेगळं आहे. तर त्याप्रमाणे जे काही पूर्वपरंपरा चालत आलं त्याच्यावर एक एक शब्द वाढवला जातो. आणि आता तर काय वाढवलं जातं हे मी सांगू शकत नाही, कारण तेवढी मोठी मी पण नाहीये. जरी तुम्हाला वाटत असेल की स्वामी सांगतात विटाळ मला चालतो, तर तुम्ही खुशाल विटाळात सुद्धा पूजा करत जा. माझं काही एक म्हणणं नाही. या विटाळ संदर्भात जर कोणाचं माझ्याशी दुमत झालेलं असेल तर मी मनापासून माफी मागते. जे शास्त्र सांगतं तेवढंच मी तुम्हाला सांगत आहे. हे झालं 4 दिवसाचं. त्याच्यानंतर 5व्या दिवशी गोमूत्र घरभर शिंपडावं आणि नंतर देवदेवतांची पूजा किंवा स्वामींची पूजा जरूर करावी. त्याचबरोबर सुतक. आता काय झालेलं आहे, गावापासून सगळी लोक वेगळी राहतात. गावाकडची सुतकं माहीत असली तरी आणि नसली माहीत तरी पाळतात, किंवा 3-3 दिवसाची सुतकं केली आहेत, तोडली आहेत. तर आपलं घर, आपल्या चुलत्यांचं घर आणि चुलत घर
ही 3 सुतकं तरी पाळणं महत्वाचं आहे। आपलं सुतक आपल्याला 10 दिवसाचं असतं किंवा 12व्या दिवशी आपण पूजा करतो, ज्या ज्या प्रकारात जसे जसे असेल तसं। म्हणजे आपल्या घरातल्या सुतकातले 10 दिवस पूजा नाही झाली पाहिजे। दुसऱ्या जे चुलत असतात आपले त्यावेळी सुद्धा आपल्याला 10 दिवसाचं सुतक असतं, त्यावेळी सुद्धा पूजा अर्चा नाही 10 दिवस झाली पाहिजे। आता जी तिसरी पिढी येते तिथं सुतक धर्म सांगतं तुम्हाला 3 दिवसाचं येतं। आता तुमच्याकडे जे पाळत असतील ते पाळा। प्रत्येक प्रांतातल्या पद्धती किंवा घराण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात। ही सुतकं तुम्हाला जर कळलंय, एखादी व्यक्ती तुमच्या कुळातली गेली आहे या 3 कुळातली, तर तुम्हाला सुतक हे लागू आहे आणि ते दिवस तुम्ही सुतक पाळायचं आहे। पाहुणे गेले तर जाऊन येऊन माघारी येऊस्तरचं सुतक पाळायचं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही पूजा अर्चा करू शकता। तर जवळजवळ मी सगळी माहिती तुम्हाला अर्धा तास दिली आहे। तर जर यामधनं देवांची माहिती देताना माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर माता सरस्वतीनं मला माफ करावं, एवढीच इच्छा फक्त मी बोलू शकते। जर माझ्या तोंडातनं काही वाईट गेला असेल, जर न पटणारं गेला असेल तर तुम्हा पण सर्वांची मी खूप खूप माफी मागते। पण मला जी माहिती आहे, जे धर्मशास्त्राचं पुस्तकात लिहिलेलं आहे, ही संपूर्ण माहिती मी स्वामी घरी आल्यावर काय करावं, रोजच्या देवपूजेचं काय करावं, विटाळाचं काय करावं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। आता मुलगी बाळंतीण झाली आहे, मुलगी बाळंतीण झाली आहे घरामध्ये, तर 13 दिवस 12 दिवस जे तुमचे 13 किंवा 12 हे 2 दिवस ठरलेले असतात प्रत्येक प्रांतामध्ये, तर तेवढे दिवस तो पाळावं। तो विटाळ येतो तो पाळावा। म्हणजे आणि 41 दिवस हे आईला असतं, बाकी कोणाला नसतं। पण जी सुईण असते, म्हणजे जी आई असते की ती तिला बाळाला शिवते, तिला जीव खाऊ घालते, तर तिनं सुद्धा 41 दिवस पूजा करू नाही देवतांची, हे शास्त्र सांगतं। घरातले दुसरे कोणी पण पुरुष वगैरे पूजा करू शकतात, फक्त जे 41 दिवस त्या स्त्रीपाशी जातं, तिला शिवतं, त्यांनी करू नाही। आणि जी स्वतः बाळंतीण होते तिने 41 दिवस देवाची पूजा करू नये, 41व्या दिवशी बाकी सगळं जे जे असेल ते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया। तुम्हाला जर कुंजम हवा असेल तर फटाफट 2,500 रुपये किंमत आहे। 16 वस्तू तुम्हाला ह्याच्याबरोबर मिळणार आहेत। यावेळी हे थोडेसे मोठे आलेले आहेत, ताटली छोटी आणि हे मोठे आलेले आहेत, असं झालेलं आहे। तरी सुद्धा तुम्हाला जर हवे असेल 2,500 रुपये किंमत आहे। 5-5 गोष्टींचं सामान हवं असेल तर 2,500 रुपये, हे 1,500 रुपये किंमत आहे। आणि जर तुम्हाला त्याच्याबरोबर असा लक्ष्मी मूर्ती, लक्ष्मी गणेशाची फ्रेम चांदीची हवी असेल तर ह्याची 500 रुपये किंमत आहे। जर तुम्हाला सिल्वर कॉइन हवा असेल त्याच्याबरोबर तर त्याची अधिक 500 रुपये किंमत तुम्हाला द्यावी लागेल। स्वामी मूर्ती बरोबर सिंहासन हवं असेल तर त्याची वेगळी किंमत द्यावी लागेल। वस्त्र हवी असतील तर त्याची वेगळी किंमत द्यावी लागेल। फटाफट बुकिंग करा, नाहीतर तुमची कुंचमवरची गढवाल आणि स्वामींवरच्या 2 फ्रीच्या ज्या वस्तू आहेत त्या संपून जातील। मला जेवढ्यांना द्यायच्या आहेत तेवढ्या जणांची बुकिंग झाले की मी स्वामींवर 2 ज्या वस्तू फ्री गिफ्ट देत आहे ते देण्यानंतर बंद होईल। तर चला, ज्याला बुकिंग करायचं आहे त्या सगळ्यांनी वरती येऊन बुकिंग करा। असंच प्रेम कायम राहू दे, श्रद्धा सबुरी राहू दे। काही चुकलं असेल तर माफ करा। आजचा व्हिडिओ इथंच बास करूया। परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत टाटा, बाय बाय।